ची जबाबदारी आहे, दिलीप वळसे पाटलांवर सहकार खात्याची जबाबदारी आहे. काल दोन दिवस आदल्या दिवशी रात्री आणि काल अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री आणि सहकारिताचे मंत्री हे आपल्या पुण्यामध्ये आलेले होते. त्यावेळेस राज्यातल्या सहकारी संस्थांच्या बद्दल, सहकारी साखर कारखान्यांच्या बद्दल त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आणि दिलीप वळसे पाटील पण होते. आणि या चर्चेमध्ये असं त्यांनी सांगितलं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांना इथेनॉलचे प्लांट लावण्याच्याकरता मदत करायची, जे सहकारी साखर कारखाने आहेत. त्याच्याकरता तुमचे काही प्रस्ताव असतील तर तुम्ही पाठवून द्या. आणि जे कारखाने अडचणीत आहेत त्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याच्याकरता NCDC मदत करायला तयार आहे. परंतु कागदपत्राची पूर्तता जी काही रीतसर लागेल ती संचालक बोर्डाने, प्रशासकांनी, जे कोणी मॅनेजमेंट असेल त्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून मध्ये मी एका कार्यक्रमाला प्राईम मिनिस्टर ज्या दिवशी होते त्यावेळेस सकाळी एका 7 वाजता शिरूरच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्यावेळेस रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे काही सभासद आणि काही कामगार मला भेटले होते. दुपारी दिलीप वळसे पाटील गेले, त्यांनाही भेटले. आणि त्या कारखान्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. त्यांचे कितीतरी दिवसाचे पगार जवळपास 25 कोटी रुपये थकलेले आहेत आणि इतर पण काही इश्यू आहेत. तर ते इश्यू सोडवण्याच्या करता बैठक घेणं नितांत गरजेचं होतं. म्हणून 9 वाजता त्याबद्दलची बैठक मी स्वतः, नंतर तुमचे दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त, विद्याधर अनासकर, MSC बँकेचे चेअरमन, आमदार अशोक पवार, ऋषी पवार हा तिथला चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्ड, त्याचबरोबर शिवाजीराव काळे कामगार नेते, नंतर दादा पाटील फराटे, नंतर आमचा रवी काळे तिथला आमचा अध्यक्ष आहे, असे अनेक सहकारी होते. PFचे कमिशनर म्हणजे प्रॉव्हिडंट फंडचे कमिशनर आणि साखर आयुक्तालयाचे इतर सगळे अधिकारी, अशी ती चर्चा झाली. त्याच्यात काही बाबतीमध्ये थोडंसं कामगारांनी पण ऐकण्याची गरज आहे, काही बाबतीत मॅनेजमेंटने ऐकण्याची गरज आहे आणि काही बाबतीमध्ये वित्त विभाग आणि सहकार विभागाला निर्णय घेणं आणि MSC बँकेला पण पैसा देण्याच्याकरता जे काही त्यांचे नियम आहेत, RBIनी, नाबार्डनी, सहकार विभागाने टाकलेले, त्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून कसा मार्ग काढायचा वगैरे ती चर्चा झाली. कारण तिथं संप चालू आहे. कारखानाचं ऑफिस बंद केलेलं आहे. कारखान्यातनं काही माल बाहेर पण जात नाही, बाहेरचा माल आत येत नाही. आणि म्हणून आपल्या एका भागातल्या असा कारखान्याची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, तिथल्या शेतकऱ्यांची FRP, अशा या सगळ्या विषयाच्या बद्दल आम्ही बैठक घेतलेली होती. दादा, राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आपल्यावर कुठं काही जर काही वाटलं तर आपल्या संविधानाच्या निमित्तानं, जे संविधान आपण सगळ्यांनी देशातल्या 140 कोटी जनतेने मान्य केलेलं आहे, त्या प्रकारे प्रत्येकाला अपील करण्याचा अधिकार आहे. आणि न्यायव्यवस्था त्यांना जे योग्य वाटतो तो न्याय देतो. तशा पद्धतीनं त्यांनी न्याय दिलेला आहे. दादा, सहकार आयुक्त कार्यालय जे आहे ते येरवड्याला शिफ्ट केलं जाणार असं बोललं जातंय. त्याच्या जागी दूध डेअरीच्या ठिकाणी करावं असं अनेक लोकांनी. ही आपल्या ज्ञानात कुणी भर घातली? बैठकीच्या संदर्भात कुठली बैठक झाली? कुठली बैठक झाली? बैठक आयोजित केली ना. कुणी बैठक आयोजित केली? उपसचिव. कुठले उपसचिव? सहकार आयुक्ताची. सहकार त्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर माझी जी, जेवढी माहिती मला नाही, पण माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये सहकार मंत्री हा निर्णय घेत असतात आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब. आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तिथं असं काही करायचं असेल तर वित्त विभागाला ते निधी मागतात. माझ्याकडे काही तशी चर्चा झालेली नाही. मी पूर्वी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मागच्या सरकार मी आखणी केलेली होती की आपल्याकडे शालेय शिक्षण आयुक्तालय म्हणजे त्यांचं एक भवन पाहिजे, तसंच कामगार भवन एक पाहिजे, तसंच एक प्रशासकीय इमारत चांगल्या प्रकारची अजून एक पाहिजे, तसंच कृषी भवन एक पाहिजे. बाबी करायचा माझा मनोदय होता, परंतु मध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये मी नव्हतो. त्याच्यामुळं त्या वर्षभराच्या काळामध्ये काय नक्की ह्या संदर्भातले निर्णय झाले त्याचा आढावा घेतोय मी. आता त्याची बैठक लावलेली आहे आणि तो आढावा घेऊन
या सगळ्या कामाला पुन्हा कशी गती द्यायची, कुठल्या जागा निवडायच्या, बहुतेकांचे प्लॅन मी चांगले आर्किटेक्ट लावून PWDचे चीफ इंजिनियर आणि बाकीच्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यावेळेसचे त्या खात्याच्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन तिथले सचिव तिथले आयुक्त असं केलेलं होतं. तशा पद्धतीनं आता पुढेही करतोय. दादा मुंबई दादा अमित शहानी भरभरून तुमचं कौतुक केलं, तुम्ही देखील म्हणलं तुमच्यावर काय वाईट वाटतं कौतुक चांगलंच आहे दादा. असू द्या. हे का एक मिनिट, तुम्हाला उद्योग नाही, हे ह्यांनी कौतुक केलं, थांबा जरा, आता माझाही ऐका. ह्यांनी कौतुक केलं, तुम्हाला काय वाटतं? ह्यांनी टीका केली, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय करायचं ते? मला त्या संदर्भामध्ये आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करणारी माणसं, मी तुम्हाला मागेही सांगितलं, आपली बोलणं झालेलं होतं त्या दिवशी विभागीय आयुक्तालयामध्ये, की आपल्या राज्याचा विकास करण्याच्या करता, परिसराचा कायापालट करण्याच्या करता, आपले अनेक प्रश्न समस्या सोडवण्याच्या करता, लोकप्रतिनिधींची कामं होण्याच्या करता मी हा निर्णय घेतलेला आहे. आज देश पातळीवर मला तरी, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, मला तरी नरेंद्र मोदींच्या सारखा एक मजबूत नेता देशाला जे मिळालेले आहे त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय मला आता दिसत नाही. काही जण माझ्यावर टीका करतात, अजित पवार होता आता असं बोलता. माणसाचं अनुभवातनं वेगवेगळी मतं होऊ शकतात. कामं आता तुम्ही बघितलं, परवा देशाचे पंतप्रधानांनी 500 रेल्वे स्टेशन 25,000 कोटीची तरतूद केली. प्रोजेक्ट जो हिंजेवाडीला जातो त्या कामाला कशी गती देता येईल. मागे मी काय करायचो, 15 दिवसाला ह्याचा आढावा मुंबईमध्ये घ्यायचो. मी आता ते सगळं माझा खरं आजच आढावा ठरला होता, पण आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीचं वेळ दिलेली असल्यामुळं मला त्याही कामाला जाणं गरजेचं आहे. परंतु मी ते करून अमितभाईंना पुणे नागपूर जिल्हा अशी ती रेल्वे 16,000 कोटीची त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं. ते म्हणाले काय करा, तुमचं मेट्रो, तुमची ही रेल्वे, असे 2-3 तुमचे जे महत्त्वाचे इश्यू आहेत त्याचं व्यवस्थितपणे टिप्पण करून तुम्ही मला, आणि त्या पद्धतीनं आणि त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. मी पत्रकार मित्रांनो, हे निर्णय खरोखरीच 20-22 वर्ष होत नव्हते. जे निर्णय झालेले आहेत ते आम्ही शेतकरी म्हणून मान्य केले पाहिजेत, की बाबा हे निर्णय त्याच्या तडीस लावायचं काम आणि अमितभाई होते. आणि दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आणि अमितभाई होते. त्याच्यावर ती चर्चा आमची महायुतीच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा झाली, परंतु जास्त चर्चा आपले सरकार, 20% राज्य सरकार, 10% कॉर्पोरेशन आणि 50% वित्तीय संस्था, असं झालं नाही. MMRDने सगळे पैसे स्वतः लावले. आपण त्यांना अशी विनंती केली की साहेब, आम्ही 20% आमचा हिस्सा MMRDला देतो, तुम्ही केंद्राचा 20% हिस्सा द्या. असं जर दिलं तर समजा लाख कोटीचे प्रोजेक्ट असतील तर 40,000 कोटी ह्या पद्धतीने तिथं जमा होतील आणि मुंबईच्या कामांना अधिक गती देण्याच्या करता त्या पैशाची मदत होईल. अशा प्रकारची वेगवेगळी चर्चा झाली. कारण आज देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करतंय ते स्वतः ते पंतप्रधान आहेत, ते अंतिम निर्णय घेतातच, परंतु त्यांच्यानंतर जर कोण निर्णय घेण्याच्या संदर्भातले अधिकार आहेत तर ते अमितभाईंना आहेत आणि म्हणून आपण ते दादा मुंबई पुण्यातले जे 2 आमदार आहेत पवार साहेबांसोबत, ते आपल्यासोबत यावे म्हणून प्रचंड त्यांच्यावर दबाव, अशी चर्चा. अशी अजिबात चर्चा नाही. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही कुठल्या दबावाला माझे आमदार घाबरणार नाहीत, काही करणार नाहीत. आम्ही आमचा परिवार आणि आमचा पक्ष हे कसं व्यवस्थित ठेवायचं, तुम्ही काहीही काळजी करू नका. दादा मुंबई म्हाडाच्या मुंबई दादा हे दादांत खोटं आहे. जयंत पाटील साहेब काल पवार साहेबांच्याकडे होते, त्याच्या आदल्या दिवशी देखील जयंत पाटील साहेब पवार साहेबांच्याकडे होते. आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना की भेटले, पण ते भेटलेच नाही. तर कारण नसताना बातम्या कशा करता बिनबुड्याच्या, आधार
काही काडीचा आधार नसणाऱ्या चालवतात हे मलाही कळले दादा मुंबई एकदा खासदारकी झालं ना बोलले त्याच्यावर दोनदा तुम्ही पण असं मी भेटलो नाहीच ना मी कधी तुम्ही डायरेक्ट भेटलोच नाही ना मी प्रवेश केल्यावरच भेटलो दादा मला आता त्यांचं मी काही मनकवडा नाहीये सगळं त्यांचं ते सांगतील रे बाबा. दादा इच्छा बोलून दाखवली, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल पुढे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. दादा म्हाडाच्या मुंबईतील सदनिका अजून देखील मला आवडणार नाही. जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत असतात प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. त्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत असतात. कुणाचं आमदार होण्याचं, खासदार होण्याचं, राज्यमंत्री होण्याचं, मंत्री होण्याचं, उपमुख्यमंत्री होण्याचं, मुख्यमंत्री होण्याचं, एक नॅशनल लीडर होण्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. दादा तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचं आवडेल का दादा? आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ काय? दादा कधी होणार? राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळालेली आहे. आज पुन्हा ते संसदेत जाणार आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? अहो लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असतात. त्या संदर्भामध्ये माग जो काही कायदे नियम केलेले पार्लमेंट जे लोकसभेने माझ्या माहितीप्रमाणे त्यांना ह्याला काही अर्थ नाही. बऱ्याचदा वेळ जर नाही मिळाला तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मीटिंग होते.